मित्रांनो, आपण आलेलो आहोत खंडोबाची टेकडी या ठिकाणावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत। अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला दिसत आहे। चला तर आपण त्या ठिकाणाला जाऊन भेट देऊ। टेकडीच्या तळीच्या मध्यभागापर्यंत आलेलो आहोत। अतिशय विलोभनीय दृश्य आपण इथे पाहू शकता। हिरवळ शेती झाडं वगैरे आपल्याला इथे दिसत आहेत। अजून आपल्याला टेकडीवर चालत जायचं आहे, परंतु इथल्या दृश्य बघता, इथल्या निसर्गाचा, इथलं वातावरण बघता मला इथे थोडा वेळ बसावंसं वाटलं, म्हणून थोडं इथे बसलो। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता शेती आणि गावाचा नजारा आपल्याला इथे बघायला मिळतोय। तर मग आता आपण पुढची चढाई चढूया। शेवटी मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। तर आता आपण खंडोबांचं दर्शन घेऊया। अतिशय छोटं पण अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला इथे दिसत आहे। चला तर आपण आता खंडोबांचं दर्शन घेऊया। वर्ष अगोदरचं आहे। तर इथे बऱ्याचशा घडामोडी इथे घडलेल्या आतापर्यंत। म्हणजे जसं तुमचं बालपणापासून तुम्ही बघताय वय मंदिरात, आणि आता म्हणजे तुम्ही नशीबवान आहात की एवढे सगळे मित्रमंडळी तुम्ही शेवटपर्यंत या मंदिराचं साक्षीदार म्हणून इथे बसतात बघा। आता आज पण 5 मिनिटं बसवा, अर्धा तास बसवा, नाही चांगलं आहे ना। तर आपण बघितलं की गावकऱ्यांची फारच म्हणजे श्रद्धेचं स्थान आहे मंदिर, आणि त्यांनी सांगितलं की जवळपास 100 वर्षाची परंपरा या मंदिराला आहे, आणि गावात कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असो आणि या मंदिराच्या नावाने इथे फार मोठी जत्राही भरली जाते।
आणि भंडाराही उधळला जातो. तर अशा प्रकारे हे मंदिर फारच ऐतिहासिक असं ठिकाण आहे. आणि आपण आता गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर एक आपलेपणा जो आपल्याला शहरात फार आता कमी प्रमाणात आढळतो, तो आपलेपणा आपल्याला इथे जाणवलेला आहे. नमस्कार मंडळी. काही मुलं तिथे भेटले आहेत आणि ते जवळपासच्या गावचेच वाटत आहेत. तर आपण थोडं त्यांच्याशी संवाद साधूया आता. मित्रांनो, काय नाव आहे तुझं? पूर्ण नाव काय? निखिल मधुकर चौधरी. अच्छा, कोणत्या गावचा आहे तू? कर्जे. अच्छा, आणि इथे कशाला आला? काय करतो म्हणजे? व्यायाम करायला, रनिंगला. रोज येतो का? हो. बरं बरं. काय कितीला जातो तू? 8वी. आणि काय बनायचं तुला पुढे जातो? फौजी. असं आहे का? फौजी का बरं? देश सेवा करायची आहे का? हो. अच्छा, आणि हा मित्र? माझं नाव श्याम निवृत्ती राहुल. अच्छा, तू कितीला जातो? 9वीला. तुला पण फौजीच बनायचं का? हो. अच्छा, आणि तिकडे एक जण बसलेला आहे. तर आपण या मुलांशी संवाद साधल्यानंतर आपल्याला एकंदरीत असं लक्षात आलेलं आहे की या गावातल्या मुलांचा, तरुणाचा कल देशभक्तीपर आणि म्हणजे फौजमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत. असे एक तरुण मंडळी आपल्याला भेटले आहेत. त्यांच्याशी आपण जो संवाद साधला आहे.